शिंदे साहेब कुठेतरी चर्चेला उदाहरण आहे. दिंडोशीमध्ये तुमचं नाव देखील पुढे गेलं आहे. अशी चर्चा आहे. तर दिंडोशीच्या विकासासाठी तुमचं काय ध्येय असणार आहे, काय लक्ष असणार आहे त्यावरती? नक्कीच तुम्ही चर्चा जी चालू आहे ती माझ्यापर्यंत पण येते आणि गेल्या महिन्याभरापासून आपण जनसंपर्क वाढवलेला आहे. जनसंपर्क हा शिवसैनिकाचा पायाच आहे. आम्ही 365 दिवस शिवसैनिक म्हणून जनतेमध्ये कार्यरत असतो, लोकांमध्ये कार्यरत असतो. हीच आमची ओळख आहे, हीच आमची बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे. तर आता गणपती उत्सवामध्ये आपण बघितलं असाल की ठिकठिकाणी म्हणजे जवळपास 90 मंडळांमध्ये मी भेटी दिलेल्या आहेत. त्या गणपती बाप्पांचे आशीर्वाद घेतलेले आहेत. त्या मंडळांची लोकांशी भेटलेलो आहे आणि मुख्यमंत्री, लाडली बहीण योजना किंवा वयश्री योजना असू दे किंवा तरुणांसाठी जी योजना आपण आणतोय त्याच्याबद्दल मी त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. त्यांचं एक पॅम्पलेट्स 10 योजनांचे पॅम्पलेट्स आपण प्रत्येक मंडळापर्यंत पोहोचवलेलं आहे. त्याच्यानंतर आता जे मुख्यमंत्री साहेबांनी आवाहन केलं आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कुटुंब भेट, ही कुटुंब भेट ज्या दिवशी साहेबांनी डिक्लेअर केलं आणि स्वतः रात्री 11 वाजल्यापासून ते सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत वेगवेगळ्या कुटुंबांना भेट देत होते साहेब. त्या अनुषंगाने ते त्या कार्याने प्रेरित होऊन आम्ही सर्वजण मी आणि माझी सहकारी आम्ही ही गणपतीनंतर भेट घ्यायला सुरुवात केली, कुटुंब भेट घ्यायला सुरुवात केली. वेगवेगळ्या चाळीमध्ये, वेगवेगळ्या घरांमध्ये, वेगवेगळ्या बिल्डिंग्समध्ये आम्ही जातोय आणि लोकांशी भेटतोय, लोकांना भेटतोय, लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय की ही जी योजना आणलेली आहे साहेबांनी आणि ह्या पूर्वीच्या योजना आणलेल्या त्याच्याबद्दल जो अभिप्राय आम्ही घेतोय, प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे, प्रचंड उत्साह महिलांमध्ये आहे, आमच्या माय भगिनींमध्ये आहे आणि नक्कीच आम्हाला हे आशीर्वाद देतील येणाऱ्या पुढील निवडणुकीमध्ये. निवडणूक कुठलीही असू दे, लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, महानगरपालिका असू दे, शिवसैनिक हा 365 दिवस कार्यरत असतो. त्यामुळे नक्कीच आम्हाला आशीर्वाद देतील असं मला वाटतं. कुठेतरी जनतामध्ये चर्चा आहे आणि इतर सहयोगी जे पार्टी आहेत ते देखील असं वाट बघतात की तुम्हाला तिकीट भेटला या दिंडोशी विधानसभेमध्ये, तर प्रामुख्याने तुमचं काय काय काम असेल, कुठल्या गोष्टीवरती लक्ष? साहेब, संधी मिळाली तर 100% एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी दिंडोशी विधानसभेमध्ये खरोखर ज्या विधानसभेमध्ये गरज आहे, कामाची गरज आहे, जवळपास 90% झोपडपट्टी ही दिंडोशी विधानसभेमध्ये आहे आणि 10% फक्त बिल्डिंग आणि सोसायटीचा भाग असेल तर सगळ्यात जास्त गरज जी मुख्यमंत्री साहेब ज्या योजना आणतायत त्या देत आहेत ती त्यांनाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं डेव्हलपमेंट जे आहे ते डेव्हलपमेंट आपल्याला दिंडोशी विधानसभेमध्ये काही झाले नाहीये. गेल्या 10, 15, 20 वर्षामध्ये आपण बघताय त्या ठिकाणी डेव्हलपमेंट शून्य आहे. अगदी ही दुसरी धारावी झाली आहे. आज आपण बघायला गेलो तर ही दुसरी धारावी झाली आहे. धारावीमध्ये जो जसा डेव्हलपमेंटचा अभाव आहे, सुविधांचा अभाव आहे, तसं ह्या ठिकाणी दिंडोशीमध्ये या सोयी सुविधांचा अभाव आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागे आपल्याला कल्पना असेल 1-1.5 वर्षापूर्वी आग लागली होती त्या ठिकाणी अप्पापाडा त्या जामलुशी नगरमध्ये, तेव्हा अँब्युलन्स किंवा फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या हायवेवरून त्या ठिकाणी पोहोचायला जवळपास 1 तास लागला होता. आणि ह्या प्रचंड ट्रॅफिक आणि एक लहान लहान रस्ते आणि त्या फुटपाथचा त्या ठिकाणी पत्ताच नाहीये, फुटपाथ आहे की नाही आहे हेच आम्हाला कळत नाही त्या ठिकाणी. तर हे काम जे लोकप्रतिनिधीचं होतं ते झालं नाहीये आणि तेच काम एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि वायकर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी करायचंय आणि ते आम्ही 100% या ठिकाणी पूर्ण करू असा मी विश्वास आपल्या सर्व लोकांना देतो. कुठेतरी चांगल्या कामाची सुरुवात देखील तुम्ही केली. मागच्याच काही आठवड्यापूर्वी आंबेवाडी हा एक परिसर आहे मालाडला, तर तिकडे शौचालयाचा एक प्रश्न होता आणि तिकडे विकासक म्हणून माऊली डेव्हलपमेंट काम करताय, कुठेतरी रखडत होता. काय परिस्थिती होती आणि कसं काय निवारण करता? 100% मला त्या ठिकाणी आम्ही कुटुंब भेट घेत होतो, सगळ्या दिंडोशी विधानसभामध्ये फिरत होतो तेव्हा त्या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आहेत, ते आमचे शाखा प्रमुख आहेत प्रदीप सावंत आणि आमच्या महिला शाखा प्रमुख आहेत संध्याताई पाटील, तसेच आमचे युवा सेनेचे शाखा प्रमुख आहेत गोविंदा. त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला विचारलं, फोन केला की साहेब तुम्ही कुटुंब भेट घेताय तर आमच्या इकडे एरियामध्ये विभागामध्ये पण या, आमच्या लोकांच्या काही समस्या त्यांना तुमच्याशी बोलायचंय. तर ठीक आहे म्हटलं, मी येतो. एक 10-15 मिनिटात मी त्या ठिकाणी पोहोचलो. मला असं वाटलं की एक 10-15-20 लोक त्या ठिकाणी जमा असतील, पण जाऊन बघतो तर जवळजवळ 150 ते 200 महिला
आणि वयस्कर माणसं त्या ठिकाणी उपस्थित होती आणि ते आमची वाट बघत होते, आतुरतेने वाट बघत होते. म्हणजे आज ह्या लोकप्रतिनिधींनी काय काम केलं की नाही हीच शंका पहिली माझ्या मनात निर्माण झाली की हे काय करतायत. तर मग तिथे गेल्यानंतर त्या ठिकाणी मी बघितलं की जे गल्ल्या आहेत, जे गटार आहेत ती भरून वाहत आहेत बाहेरून. त्यांची रुंदी, त्यांची साफसफाई अजिबात नाहीये त्या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाचा शौचालयाचा विषय होता की 1+1 त्या ठिकाणी शौचालय बांधलेलं आहे. तिथे 20 तिथे शौचालय आहेत, 20 संडास त्या ठिकाणी आहेत. आणि त्यांची अवस्था एवढी वाईट होती की त्या शौचालयाला दरवाजेच नाहीयेत आणि ते पडायच्या अवस्थेत मध्ये आलंय. कधीही ते शौचालय पडू शकतं. तिथे खाली महिलांचं आणि वर पुरुषांचं असं ते शौचालय ते बनवून देण्यात आलं होतं. पण त्या गोष्टीला जवळजवळ 20 वर्ष झाली, साधा ते रिपेअरिंग नाही केलेलं आहे. तर ती परिस्थिती बघितल्यानंतर ताबडतोब त्यांच्या त्या लोकांच्या समोर मी वायकर साहेबांना फोन लावला. सन्माननीय खासदार वायकर साहेब यांना मी फोन लावला आणि खासदार साहेबांनी ताबडतोब तो फोन रिसिव्ह केला आणि मी त्यांच्या सगळ्यांच्या लोकांच्या समोर ती समस्या मी त्यांना सांगितली. साहेबांनी ताबडतोब सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की माऊली डेव्हलपर्स या वर्षानुवर्ष तिथे प्रोजेक्ट ते अडकवलेला आहे, रखडवलेला आहे. एक आता मला वाटतं 3 फेज मध्ये ते काम करणार होता. एक फेज आता त्यांचा काहीतरी पूर्ण होत आलाय, ते पण पूर्ण झालाय की नाही माहित नाही. किती लोकांना घरं दिली आहेत, किती लोकांना नाही दिली आहेत, हा पण मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतर आता 2 फेज आहेत, जवळजवळ 700 ते 800 घरं त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना ज्या सोयी सुविधा मिळायला पाहिजे त्या अजिबात मिळत नाहीये, त्या सगळ्या अडकवून ठेवल्यात. हा विषय मी वायकर साहेबांना जेव्हा सांगितला तेव्हा वायकर साहेबांनी ताबडतोब वेळ दिली आम्हाला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं, म्हणजे त्यांच्या कार्यालयामध्ये बोलवलं. मी जो हा विषय आहे, जो विभाग कुठला, माफ करा, आंबेवाडीचा जो विभाग आहे तिथल्या लोकांना घेऊन आणि त्याच्या बाजूला मला वाटतं साई मंदिर आहे, साई मंदिरच्या बाजूला एक शौचालय तेही पडायच्या अवस्थेत होतं. त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं आणि ते दोन्ही विषय घेऊन मी ताबडतोब वायकर साहेबांकडे गेलो. वायकर साहेबांनी तिथे SRA अधिकाऱ्यांना फोन लावला आणि त्यांना विचारलं की या ठिकाणी आम्ही फंड टाकू शकतो का खासदार म्हणून. तर त्यांच्याकडनं होकार आला आणि ताबडतोब त्यांनी आम्हाला सांगितलं की गणेश आपण या ठिकाणी ताबडतोब लोकांचं काम करून देऊया आणि नवीन संडासाचं बांधकाम या ठिकाणी लवकरात लवकर, म्हणजे मला वाटतं आचारसंहितेच्या अगोदर चालू होईल असा विश्वास मला आणि तिथल्या जनतेला वाटलाय. आणि खरोखर म्हणजे क्विक ऍक्शन घेऊन खासदार कसा असावा, तर रवींद्र वायकर सारखा असावा. त्यांचा अनुभव, त्यांचा काम करण्याची जी तत्परता आहे ती गेल्या महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये आम्हाला आली, SRAच्या बैठकीमध्ये आम्हाला आली आणि खरोखर अनुभव काय असतो हे आता त्यांच्याकडनं आम्हाला कळलं. धन्यवाद. एक महत्वाचा प्रश्न आहे शेवटचा. पुरा जो आहे हा एक ट्रॅफिकचा भाग आहे. तर तुम्ही समजा तुम्हाला तिकीट भेटलं, तुम्ही निवडून आला, तर काय दिंडोशी आणि पुरा ट्रॅफिक मुक्त होणार आहे? 100% ते आपल्याला केलंच पाहिजे. कारण की सगळ्यात महत्वाचा विषय आहे. गेल्या वर्षभरापासून दिगावकर साहेब जे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांच्याकडे सातत्याने हा प्रश्न मी मांडत आलोय की त्यांनाही कल्पना आहे. तर जो DP रोड आहे आपला, जो नकाशामध्ये आहे पण तो प्रत्यक्षात येतच नाहीये, तर तो रोड झाला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं माझं विजन ते असेल, जर मला संधी मिळाली आणि मी त्या ठिकाणी जर निवडून आलो म्हणजे निवडून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी त्या ठिकाणी येणं, त्याच्याबद्दल खात्री आहे मला. कारण की मुख्यमंत्र्यांची आणि आमच्या खासदारांची कामं एवढी जोरात चालू आहेत, त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधित्व तुमचं करा, तुमची सेवा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी येऊच. पण सगळ्यात महत्वाचं काम माझं ते असेल ते DP रोड करणं. आणि DP रोड साठी लागणारे जे PAP आहेत, ज्यांना घरं जी तुटली जातील त्यांना त्याच ठिकाणी त्याच परिसरामध्ये घरं मिळवून देण्याचा हे कटाक्षाने माझा प्रयत्न असेल. कारण की जर ती मतदार आपलेच आहेत आणि आपल्याकडेच राहिले पाहिजे, हा आमचा पहिला निष्कर्ष असेल. आणि आम्ही त्या ठिकाणी आता PAP गेल्या एक 7 ते 8 वर्ष बनून तिथे सरतायत, पडलेले आहेत, पण त्याचा पाठपुरावा कोणी केलेला नाही. आम्ही मुख्यमंत्री साहेबांना खासदारांच्या मार्फत पत्र देणार आहोत की ते PAP आम्हाला ह्याच ठिकाणी जे रोड वाइंडिंग होईल, जेव्हा DP रोड तयार होईल तेव्हा त्या घरांना त्या ठिकाणी शिफ्टिंग मिळालं पाहिजे आणि ताबडतोब त्यांना शिफ्टिंग आपण देऊन ताबडतोब हा रोड वाइंडिंगचा प्रश्न आपण मार्गी लावू शकतो. एक प्रश्न आहे, कारण विकासाचं काम आहे, आपल्याला देखील इतर पक्षांचा रिपाई असेल किंवा इतर पक्षांचा तुम्हाला पाठिंबा आहे.
विरोध करणारा तुमचाच कोणतरी व्यक्ती असणार आहे, कारण त्यांना पण हवं आहे की मला पण तिकीट पाहिजे. जर पक्षाने तुम्हाला सोडून दुसऱ्याला तिकीट दिला किंवा त्यांना न देता तुम्हाला तिकीट दिला तर त्या विषयावरती कसं तुम्ही बघाल आणि एक पार्टीचा एजेंडा कसा असेल एका उमेदवारासाठी? हे बघा, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. बाळासाहेबांचे संस्कार माझ्यावरती झालेले आहेत आणि त्यांच्या अधिपत्याखाली त्यांना देवाच्या ठिकाणी मानून मी काम करतोय. त्यामुळे प्रोटोकॉल काय असावा, शिस्त काय असावी हे मला नक्की चांगलं माहिती आहे. त्यामुळे पक्षशिस्त पाळणं हे माझं पहिलं कर्तव्य असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्य नेते आमचे आहेत, ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढची कामं करत राहू. उमेदवार कोणीही असू दे, मी असू दे किंवा अनेक माझ्या पक्षामधला कोणी असू दे, जर माझ्यावरती जबाबदारी दिली तर 100% त्या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने मी निवडून येईन ही मला खात्री वाटते. पण जर मला जबाबदारी नाही मिळाली आणि इतर कोणालाही जबाबदारी देत असतील तर त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्री साहेबांनी माझ्यावरती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून विकास हा झालाच पाहिजे असं मला वाटतं. सगळ्यात महत्वाचा एक छोटासा मुद्दा माझ्याकडून राहून गेलाय, तो फॉरेस्टचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आत्ताच वायकर साहेबांनी महानगरपालिकेमध्ये जेव्हा मिटिंग घेतली त्या मिटिंग मध्ये सांगितलेलं आहे की जर ही जी घरं आहेत, राहती घरं आहेत, त्यांना पाणी, लाईट आणि रस्ता हा तिथे त्यांना मिळालाच पाहिजे. ते मूलभूत गरजा आहेत त्यांच्या, ते तुम्ही त्यांना दिल्याच पाहिजे. जोपर्यंत त्यांचा घराचा निर्णय होत नाही, त्यांना शिफ्टिंग मिळत नाही, तोपर्यंत ह्या गरजा त्यांना पुरवल्याच पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मी स्वतः अडाणीच्या अधिकाऱ्यांना शिष्टमंडळ घेऊन सोमवारी किंवा मंगळवारी मी जातोय त्यांच्याकडे आणि तसेच महानगरपालिकेमध्येही आम्ही पाठपुरावा करतोय वायकर साहेबांच्या माध्यमातून. धन्यवाद.